हा जो उदाहरण आपण आता घेत आहोत हे एक्झाम्पल आहे आपल्या सिग्मा मॅक्स सिग्मा मीन रिझल्टंट स्ट्रेसचा कॉलमचा जे रिझल्टंट हे मी अगोदर कव्हर केलेले आहेत उदाहरणं तुम्हाला त्याच्यावरून अंदाज येऊन जाईल बघा. तो पहिले जे सुरुवातीचे व्हिडिओ आहे त्याच्यावरून तुम्हाला कळून जाईल काय. तो रेक्टँग्युलर कॉलम आहे 600 mm बाय 400 mm. तो पहिले जे डायमेन्शन देतोय ते आडवं घेऊया आपण. तो हे आहे 600 mm 600 mm बाय 400 म्हणजे हे आहे 400 mm बघा. किती 400 mm हे 600 mm आहे, हे 400 600 बाय 400 या पद्धतीने आहे. सब्जेक्टेड टू द कॉम्प्रेसिव्ह लोड. लोड किती आहे 200 किलो न्यूटन. तो P इज इक्वल टू 200 किलो न्यूटन. ओके ठीक आहे, पुढे जाऊया. ॲक्टिंग ॲट अ इसेंट्रिसिटी. बघा व्यवस्थित लक्ष द्यायचं. हे सगळं MM मध्ये आलं आहे ना, मग डोक्यामध्ये घेऊन घ्यायचं की किलो न्यूटन नको आहे आता 200 × 10⁻³ न्यूटन बनवावा लागेल. ओके न्यूटन आणि MM चा खेळ या. ओके पुढे काय म्हणताय 200 किलो न्यूटनचा लोड लागतोय. ॲक्टिंग ॲन इसेंट्रिसिटी 50 mm इन द प्लेन बायसेटिंग 400 mm ची साईड. 400 mm ची साईडला कापणारी जी ॲक्सिस आहे बरोबर का. ठीक आहे 400 mm ची साईज जे ना याला बोलतो आपण एक्स ॲक्सिस नाही बाळांनो, व्यवस्थित वाचत चला. इसेंट्रिसिटी 50 mm ची आहे. कोणाला कापते बायसेक्टिंग 400 mm ची साईड. मग 400 mm ची साईडला कापणाऱ्या ॲक्सिसवरती इसेंट्रिसिटी म्हणजे लोड इथे आहे. आणि ईची व्हॅल्यू किती आहे ईची व्हॅल्यू किती आहे ई इज इक्वल टू आहे 50. मला सांगा 400 mm ला कापणारे ॲक्सिस एक्स ॲक्सिस आहे म्हणून ईची व्हॅल्यू लिहिताना काय लिहिणार ई एक्स बराबर 50 mm. ओके ई एक्स बराबर 50 mm. आणि तुम्हाला माहीत असेल की जर तुम्ही ई एक्स घेत असणार तर तुम्हाला झेड वाय घ्यावा लागतो. कळेल पुढे. पुढे जाऊया. डिटरमाइन द मॅक्सिमम अँड मिनिमम स्ट्रेसेस. याचा अर्थ सिग्मा मॅक्स रिझल्टंट स्ट्रेस म्हणतात किंवा मॅक्सिमम किंवा मिनिमम किंवा कॉलमच्या बेसला स्ट्रेसेस विचारतात. तो बघूया सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मिनिमम कसं काढतात. सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मिनिमम काढायचं असेल तर फॉर्म्युले माझ्याकडे. सिग्मा मॅक्स इज इक्वल टू P बाय A प्लस M बाय Z. आणि सिग्मा मिनिमम कसा काढतात तर तो आहे P बाय A मायनस M बाय Z. याचा अर्थ मला काय काय लागतं पहिले लागतो P. तो P काढून घेतो. P किती दिला बाळांनो 200 किलो न्यूटन म्हणजे 200 × 10⁻³ न्यूटन. बरं दुसरा तुला आहे एरिया कसा करणार 600 × 400. तर आपण काय करणार 600 × 400. तो 600 × 400 तर केलं तर किती येईल 6 चौक 24 1 2 3 4. हां तो 600 × 400 बरोबर. पुढे काय आता MM चा स्क्वेअर. पुढे काय M बाय Z. M काय आता बघा M कसं काढतं P × E. P किती आहे 200 × 10⁻³ आणि E किती आहे EX आहे तो आहे 50. मग किती येईल बघा आता M ची व्हॅल्यू 200 × 10⁻³ × 50 × 50 किती आलं उत्तर बघा. ENG दाबल्यानंतर 10 × 10⁻⁶ हे झालं न्यूटन MM मध्ये. कसं झालं तर P झाला A झाला M झाला. आता Z बघा Z कसा काढणार लक्षात घ्यायचं. जर उदाहरणामध्ये तुमचा EX आहे तो Z घेताना तुम्हाला काय घ्यावं लागेल ZY घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल ZY. तो ZY म्हणजे Y ॲक्सिस टाकावं लागेल. Y ॲक्सिस म्हणजे Y ॲक्सिस कोणाला कापते आता 600ला म्हणजे बीला ज्याला कापतो त्याचा वर्ग घ्यावा लागतो. याचा अर्थ ज्याला कापतो त्याला B चा स्क्वेअर डिवाइड बाय 6. का बरं B चा स्क्वेअर का केला कारण की ZY वाढतोय ना मी Y ॲक्सिस Bला कापते. ज्याला कापणार त्याचा स्क्वेअर घेणार. मग बघा D किती दिलाय डेप्थ किती याला बोलतो आपण डेप्थ किती दिलाय 400. तो डेप्थ किती आहे 400 इंटू विड्थ किती आहे 600. तो 600चा स्क्वेअर डिवाइड बाय 6. मग सांगा हा ZY किती आला 24 × 10⁻⁶. तर उत्तर जे येतं ते येतं आहे 24 × 10⁻⁶. बघून घ्या एकदा 24 × 10⁻⁶ MM चा क्यूब व्यवस्थित लिहून घ्या. 24 × 10⁻⁶ आहे. हे झालं Z. मग झाले ना चारी P आला A आला M आला Z आला. हे चारी आल्यानंतर आता तुम्ही काय करणार आता वापरा फॉर्म्युला आपला सिग्मा मॅक्स आणि इकडच्या बाजूला आपला असणार सिग्मा मिनिमम. मग बघा सिग्मा मॅक्स काय असतो P बाय A प्लस M बाय Z. सिग्मा मिनिमम काय असतो P बाय A मायनस M बाय Z. या खाली हा सिग्मा मॅक्स कसा काढणार तुम्ही आता P बाय A. P पण आहे माझ्याकडे 200 × 10⁻³. तो 200 × 10⁻³ डिवाइड बाय एरिया किती आहे एरिया आहे 24 वरती 4 शून्य. तो 24 वरती 1 2 3 4 शून्य. M किती आहे आपल्याकडे तो M आहे माझ्याकडे 10 × 10⁻⁶. M आहे 10 × 10⁻⁶. Z किती आहे माझ्याकडे तो Z आहे 24 × 10⁻⁶. तो 24 × 10⁻⁶. हे जर तुम्ही काढला तर सिग्मा मॅक्स येऊन जाईल. सांगा बाळांनो सिग्मा मॅक्स किती आला 1.26 न्यूटन पर MM चा स्क्वेअर. ओके आता एकदा तुम्ही प्लस केला आहे
मायनस एकदा बघून घ्या, सगळ्यांनी चेक करा सगळं उत्तर बरोबर आहे का. आता एकदा मायनस सिग्मा मीन काढूया. सिग्मा मीन कसं काढणार, 200 इंटू 10⁻³ आपण आज फॉर्म्युला लिहून टाकूया बघा. P/A इथे लिहिले ना मी, मायनस M/Z. मग करा सिग्मा मिनिमम बराबर, इथे बॉक्स करून घेतो, सिग्मा मीन बराबर P/A मायनस M/Z. तो सिग्मा मिनिमम बराबर P किती आहे, 200 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 24 वरती 1 2 3 4 मायनस M किती आहे, 10 इंटू 10⁻⁶ डिवाइड बाय 24 इंटू 10⁻⁶. ओके का. चला सांगा बरं का सिग्मा मिनिमम किती राहतं. 0.41 ही काढलं मिनिमम 0.41 न्यूटन पर MM चा स्क्वेअर हा झाला आपला सिग्मा मिनिमम आणि हा झाला आपला सिग्मा मॅक्सिमम. ओके. आता तुम्हाला याची डायग्राम पण, हे बरोबर आलं का उत्तर, हे चुकलेलं आहे का, 1.25 येते. इथे का हां 25. 1.25 येतो, 1.25 करून घ्या, काही नाही, तो शेवटी माणूस हे चुका होतील. 1.25. आता आपण याची डायग्राम जर काढली तर याची डायग्राम कशी बनेल बघा, लक्षात घ्यायचं, ट्राय करायचं. इसेंट्रिसिटी इकडच्या बाजूला होती, हे बघा कॉलम काढून बघा तुम्ही, असा कॉलम आहे ना आपला, हां तो तुमच्या लक्षामध्ये येईल की इसेंट्रिसिटी इकडच्या बाजूला आहे, मॅक्सिमम इकडे राहणार बघा, कॉलमच्या बेसला मॅक्सिमम इकडे राहील. किती येते, सिग्मा मॅक्स किती आहे, 1.25. इथे लिहिणार मी सिग्मा मॅक्स बराबर 1.25 न्यूटन पर MM चा स्क्वेअर. पण मिनिमम किती, 0.41 पॉझिटिव्ह आहे म्हणून डाऊनवर्ड डायरेक्शनला दाखवणार मी 0. सिग्मा मिनिमम बराबर 0.41. ठीक आहे, या पद्धतीने आहे. तो हा झाला आपला पॉझिटिव्ह. ही झाली स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम, स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. या गणितांना तुम्ही मागची जी उदाहरणं आहे त्याच्यावरून तुम्हाला क्लिअर कट समजेल. हे ॲडिशनल उदाहरण आहे, तो सगळ्यांनी व्यवस्थित मन लावून बघून घ्यायचे. चला.